ॐ विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणे प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। प्रातः पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य अतधूपः वनस्पतिर्जोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् धूपमाघ्रापयामि साज्यं च वर्त संयुक्तं वह्निरायोजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि दीपानान्तरेण उपहारनैवेद्यं निवेदयामि चतुष्कोणमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्रीमन्त्रेण पात्रान् सम्प्रोक्ष्य धेनुमदराम् अमृते कृतय ग्रासमदरां प्रादृशयेत सतयन्तवरतेन परिकिञ्चामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यं निवेदयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करद्वरदनार्थे चन्दनं समर्पयामि सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि तथा च मङ्गलारार्तिक्य दीपं दर्शयामि। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबार मावर बाबार मावर साई बाबार मावर शुद्ध भक्ती चंद्र भागा भव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भव पुंडलिक जागा याहो याहो अवखेदन करो बाबा से वंदन साये से वंदन करो बाबा से वंदन गनु मने बाबा साये धाव पाव माझे आये पाव माझे आये धाव पाव माझे आये। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय।
अथ श्री साई सच्चरित अध्याय 25वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साई महाराज कृपा सागर, साक्षात ईश्वरी अवतार, पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर, साष्टांग नमस्कार तयांसी। जय जयाजी संत ललामा, मंगलधामा आत्मारामा, साई समर्था भक्त विश्रामा, पूर्ण कामा तुझ नमो। पूर्वाध्यायी निरूपण, थट्टा विनोद परिशीलन, परिहास साई भक्त भावन, भक्तरंजन नित्य करी। साई परम दयामूर्ती, एक पाहिजे अनन्य भक्ती, भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी, इच्छितार्थी ना न्यून। सद्गुरु तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवाप्रती, ऐसा सद्गुरु भजावा प्रीती, अनन्य भक्ती या नाव। अंतरी उदेला मनोरथ, ल्याहावे श्री साई चरित, लीला श्रवणार्ह अत्यद्भुत, लिहवोनी निश्चित मज केले। नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ती, मज पामरा स्फुरविली स्फूर्ती, ग्रंथ लिहविला माझी ये हाती, द्यावया जागृती निज भक्ता। दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा, जेव्हा जाहली मज सम अज्ञा, तेव्हाच माझी अल्प प्रज्ञा, धैर्य विज्ञान संपन्न। ओम गंगणपतये नमः। ओम श्री साईनाथाय नमः। हरिभक्तपरायण दास गणकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश, तू संमत सर्वशास्त्रांस, मंगलरूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी, तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा, तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुण रूपा पंढरीराया, कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर, अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तकज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी, त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित, तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी, ऐसा आहे धूर्जटी, महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरण वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन, यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता, श्री तुकारामादि सकल संता, तेवी अवघ्या भाविकांसी। जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा, अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर, तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू। तू हीनदीना चिंतामणी, तू तव भक्तां स्वर्धुनी, तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय। जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य, ते तुम्हीच आहा दयाघन, विश्वहा विलास तुमचाची। आपण जन्मरहित मृत्यूहीना आपणाप्रत, तेच अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून अलिप्त आपण, मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले, ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन, म्हणून लागले अभिधान, जरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची। लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला, का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी। खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण, म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी। नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी, खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तो याचा। म्हणून अजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघन, अज्ञान नगाच्या कंदना, करण्या भावे वज्र तुम्ही। ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर, हल्ली अजून होणार, पुढेही कालावस्थेने। त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत, जेणेकरून जगतात ओळख त्यांची पटतसे। आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित, का की जेथे न संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगाठाई साची, मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते। जलमेघ गर्भीचे, एकपणे एक साचे, अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक। जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कुपात, तैसीन त्याची योग्यता।
संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी, आम्ही थिल्लरकूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची. पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी. तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ, त्या पवित्र पिंडाप्रत संत अभिधान शोभतसे. म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदातीरी, त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी. पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी जुने जाऊनी नवे वारी, येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर, हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा. ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा. मागून नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर, शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका. ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्यमी. ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदेप्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये. म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदन, महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही. मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका. लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस, गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवनी. माझ्यामधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची. परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी. मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका, आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते. बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते, हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू, भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये. तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञाननभीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना, हे शांतिमूर्ती आनंद घना, हे चित्स्वरूपा परिपूर्ण, हे भेदरहिता ज्ञानसिंधो. हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्रामा, प्रसीद प्रसीद मजप्रती. तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेख नाथ तूच बोधला सांवता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू. ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची, ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते. कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली. श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कुणी म्हणाले यदुभूषण, कुणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञानजेठी. तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी, ते तुम्हा म्हणतसे. मशीद आपुले वसतिस्थान, विंधा वाचून असती कान, पात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा. तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघना, निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणून. परिभेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक, परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपण प्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण. यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले, मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत सद्वस्तू जी का सत, तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी. तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी. परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला, का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन, ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संतांची योग्यता भली देवाहून आगळी, अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या. हिरण्यकश्यपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने. गोपीचंदे उकिरड्यासी, गाडिले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला, चिरंजीव करूनी सोडिला, ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी.
संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण, संत सुखद रोहिणी रमण कौमुदी ती तत्कृपा, संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ, संत इक्षु रसाळ रसनभाळी तत्कृपा, संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती, उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे, गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत, निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदेपासुनी, जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले, होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात, येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट, जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा, तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान, अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था, आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी, म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव, गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर, तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी, तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार, तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू, त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया, सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर, वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन, तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे, तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही, अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव, सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराणा, संतांमुळेच मोठेपणा लागला श्रीहरीसी, ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी, सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच, दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर, चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया, संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन, संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे, फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता, हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया, बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा, तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून, जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत, पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले, सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची, आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन, वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा, कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने, वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे, पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती, असो आता गुरुराया दीनावरी करा दया, मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी, तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर, तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार, तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी, अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष, परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला, पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी, परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये, सागराची शमवावया तहान जलन महीठाया, वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी, जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे, श्री समर्था गुरुराया, हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने, बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक, व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी, ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया, बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना, तेच पूजन दयाघन मान्य करा ह्या दासाचे, आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण, सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो, कपनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची, प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो, धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा, जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी, सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे, धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा, सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून, तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते, सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास, मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन, गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची, दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा, तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी, शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण, त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा, भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे, का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा, मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण, जेणे नुरेल करतेपण कशाचाही मजकडे, आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य होवो आपण प्रत पुण्यश्लोका साईनाथा, प्रार्थनाष्टक श्लोक, शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन, दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन, जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया, श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका, भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका, सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती, जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती,
तुझ वीणे रिता कोठे ठावना या महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनू वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पापताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गायमी वासरू तू मायमी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती ही चरिती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रहसाचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठणकर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागामुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1847 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दास गणुमी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 25 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साई महाराज कृपा सागर साक्षात ईश्वरी अवतार पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर साष्टांग नमस्कार तयांसी जय जयाजी संत ललामा मंगलधामा आत्मा रामा साई समर्था भक्त विश्रामा पूर्ण कामा तुझ नमो। पूर्वाध्यायी निरूपण थट्टा विनोद परिशीलन परिहा साई भक्त भावन
भक्तरंजन नित्य करी. साई परमदया मूर्ती एक पाहिजे अनन्य भक्ती. भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी इच्छितार्थी ना न्यून. सद्गुरु तोची माझी मूर्ती. कृष्ण बोले उद्धवाप्रती ऐसा सद्गुरु भजावा प्रीती. अनन्य भक्ती या नाव अंतरी उदेला मनोरथ. ल्याहावे श्री साई चरित. लीला श्रवणार्ह अत्यद्भुत. लिहवोनी निश्चित मज केले. नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ती. मज पामरा स्फुरविली स्फूर्ती. ग्रंथ लिहविला माझी ए हाती. द्यावया जागृती निज भक्ता. दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा. जेव्हा जाहली मज सम अज्ञा. तेव्हाच माझी अल्पप्रज्ञा. धैर्य विज्ञान संपन्न. तेव्हाच मज आला धीर. की हा साई गुणगंभीर. ठेवून घेणार आपुले दप्तर. निज भक्तोद्धारा कारणे. ना तरी हा वाग्विलास. होते काय मज हे साहस. संत चरण प्रसाद पायस. चरित सुधारस हा ऐसा. ही श्री साई चरित रूपा. भक्तार्थ साई कथामृत प्रपा. यथेच्छ सेवा साई कृपा. भवदवतापा निवारा. चरित नभे हा सोमकांत. साई कथा चंद्रामृत स्रवत. भक्त चकोर तृषाकुलित. होवोत तृप्त मनसोक्त. आता प्रेमळ श्रोतेजन. संकोच रहित एकाग्रमन. परिसोतया कलिमल दहन. कथा पावन साईंच्या. जडली एकदा अनन्य निष्ठा. की त्या भक्ताच्या सकळ अनिष्टा. वारूनी अर्पितो तया अभीष्टा. तयाचे कष्टा निवारी. ये अर्थीची एक वार्ता. दावील साईंची भक्तवत्सलता. श्रोती परिसता ती सादरता. आनंद चित्ता होईल तरी लावूनिया जीव. कथा ऐका ही अभिनव. पटेल मनास अनुभव. कैसी दयार्णव गुरुमाय. कथा जरी ही बहुतोकडी. अर्थावबोधे अति चोखडी. अवधान दीजे एक घडी. सरतील साकडी बाजूला. अहमदनगरचे सुखवस्त. कासार एक धनवंत. दामू अण्णा नामे भक्त. पदीजे अनुरक्त साईंच्या. तया परमभक्ताची कथा. आनंद होईल श्रवण करिता. भक्त रक्षण तत्परता. दिसेल प्रत्यक्षता साईंची. रामनवमी वार्षिकोत्सवी. मोठी दोन निशाणे नवी. निघती मिरवीत शिर्डी गावी. आहेत ठावी तत्रस्था. त्यातील एक निमोणकरांचे. दुसरे या दामू अण्णांचे. नेम हे त्यांचे कैक वर्षांचे. भक्तिप्रेमाचे अव्याहत. दोन स्त्रिया दामू अण्णास. पुत्र संतती नभती त्यास. लाधूनी साईंच्या आशीर्वादास. पुत्ररत्नास पावले. केला निशाणाचा नवस. रामनवमीच्या उत्सवास. आरंभ झाला मिरवणुकीस. निशाण वर्षास तेथून. कोंड्या सुताराच्या घरी. होते मिरवणुकीची तयारी. तेथून मग वाद्यांचे गजरी. निशाण मिरवीत नेतात. मशिदीची या दोन्ही टोका. बांधिती तै दीर्घ पताका. समारंभेसी महोत्सवनिका. करीती विलोका प्रतिवर्षी. तैसेच तेथे जे फकीर येती. तयास यथेष्ट जेवू घालिती. रामनवमी ऐसी ये रीती. प्रतिपाळिती हे शेट. त्या या दामू अण्णांची कथा. श्रवणार्थिया निवेदितो आता. श्रवण करिता सावधानता. साई समर्थता प्रकटेल. मुंबा नगरीचा तयांचा स्नेही. मुंबईहून पत्र लिही. 2 लाख निव्वळ नफा होई. ऐसी किफायत करू की. तुम्हा आम्हा भागी देख. कमावू प्रत्येकी लाख लाख. उत्तर धाडा कराच लाख. धंदा ही चोख निर्भयकी. खरेदू कापूस ये वक्ती. भाव चढेल हातो हाती. सौदान साधिती वेळेवरती. मग ते पस्तावती मागाहून. दवडून द्यावी ऐसी वेळ. उडाली अण्णांचे मनाची खळबळ. भरवसा त्या स्नेहावरी सबळ. विचार निश्चळ सुचेना. धंदा करावा वा न करावा. विचार पडला अण्णांचे जीवा. काय होईल कैसे देवा. गोवा पडला मनाला. दामू अण्णा ही गुरुपुत्र. बाबांस लिहिते झाले पत्र. आम्हान बुद्धी स्वतंत्र. आपणची छत्र आम्हा ते. व्यापार हा तो सकृत दर्शनी. करावा ऐसे येते मनी. परी होईल लाभ की हानी. कृपा करोनी सांगाजी. पत्र लिहिले माधवरावा. की हे बाबांस वाचून दावा. आज्ञा होईल तैसे कळवा. उद्यम बरवा वाटतो. दुसरे दिवशी तिसरे प्रहरी. पत्र पडले माधवराव करी. तेणे नेऊन मशिदी भीतरी. चरणावरी घातले. काय श्यामा काय घाई. कागुद कसला लावितो पायी. बाबा तो नगरचा दामू शेट काही. विचारू पाही आपणा ते. का बरे तो काय लिहितो. काय कसले बेत करीतो. वाटे आभाळा हात लावितो. देव देतो ते नको. वाच वाच पत्र त्याचे. श्यामा म्हणे जे वदता वाचे. तेच अर्थाचे पत्र साचे. दामू अण्णांचे अक्षरशः. देवा आपण बसता निश्चळ. उडविता भक्तांची खळबळ. मग होता मनाची तळमळ. पायाजवळ आणिता. कोणास स्वये ओढून आणिता. कोणा लागी पत्रे लिहविता. अंतस्थ आशय आधीच सांगता. मग वाचविता किमर्थ. अरे श्यामा वाच वाच. माझे काय मानितो साच. मी तव आपुला आहे असाच. बोले उगाच माने ते.
मग माधवराव पत्र वाचिती बाबा लक्ष लावून ऐकती कळकळून मग बाबा वदती चळली मती शेटीची सांग की तयास प्रत्युत्तरी काय उणे तुझ असता घरी पुरे आपुली अर्धी भाकरी लाखाचे भरी पडू नको प्रत्युत्तराची क्षण वाटची पाहत दामू अण्णा उत्तर येताची तत्क्षण दामू अण्णा वाचिती ऐकून त्या प्रत्युत्तराला दामू शेटीचा विरस झाला मनोरथाचा दुर्गची ढासळला वृक्ष उन्मळला आशेचा आता 1 लाख कमावू अर्धा लाख व्याजी लावू तात्काळ लाखे सावकार होऊ आनंदे राहू नगरात मनोराज्य होते जे केले जागचे जागीच ते विरघळले दामू अण्णा अत्यंत हिरमुसले हे काय केले बाबांनी पत्र लिहिले येथेच फसले आपुले आपण अनहित केले देखत देखत वाढिलेले ताट लाथाडिले आपणची असो त्या पत्रात दामू अण्णा ते ऐसेही ध्वनित केले होते काना डोळ्यांचे अंतर असते यावे की येथे समक्ष ऐसे माधवरावांचे सूचित समक्ष जावे वाटले उचित न जाणो असेल त्यातही हित कदाचित अनुमत देतील ऐसा विचार करून मनी अण्णा आले शिर्डी लागूनी बैसले बाबांचे सन्निधानी लोटांगणी येऊन हळूहळू पाय दाबिती विचारावया नाही धृती अंतर्यामी उठली वृत्ती बाबांची पाती ठेवावी मनात म्हणती साईनाथा कराल जरी या व्यापारा साह्यता नफ्याचा काही भाग मी अर्पिता पायावरता होईन मस्तकी धरिले साई चरण दामू अण्णा बैसले क्षण संकल्प विकल्प मनाचे लक्षण व्यापार आतून चालले भक्ती करावे मनोरथ ते न जाणती खरा स्वार्थ गुरु एक जाणे शिष्याचे हित भावी भूत वर्तमान निजमनीचे मनोगत कोणी कितीही ठेवो गुप्त साई समर्थ सर्वगत अंतर्वृत्त जाणे तो जेव्हा कोणी मनीचे हृदगत साई चरणी प्रेमे निवेदित पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित दावीत सत्पथ साई त्या हे तो तयांचे निजव्रत जाणती हे भक्त समस्त जो जो अनन्य शरणागत आपदा वारीत तयांच्या गुरुची सत्य माता पिता अनेका जन्मींचा पाता त्राता तोची हरिहर आणि विधाता करता करविता तो एक बाळ मागता गोड धडू माता पाजी बोळ कडू बाळ तडफडू वारडू प्रेम निवाडू हा ऐसा बोळाचा तो कडूपणा योग्य काळे चढणार गुणा बाळ काय जाणे त्या लक्षण मातेच्या खुणा मातेस अण्णा जरी ठेविती पाती बाबा काय तेणे भुलती लाभे विण तयांची प्रीती निज भक्त हिती तत्पर धन कनक जया माती किम पदार्थ तया ते पाती केवळ दीन जनोद्धरणार्थी जगी अवतरती हे संत यम नियम शमदम संपन्न माया मात्सर्य दोष विहीन केवळ परानुग्रह प्रयोजन जयाचे जीवन तो संत दामू अण्णांची ही पाती मनीचे मनी गुप्त होती बाबा प्रकट उत्तर देती सादर वृत्ती परिसावे जीवमात्राचे मनोगत बाबांस सकळ अवगत वर्तमान भविष्यभूत जैसा करतलगत आमलक निज भक्ताची भावी स्थिती समस्त ठावी बाबा प्रती कैसे वेळेवर सावध करीती ती स्पष्टोक्ती परिसावी आपण नाही रे बापू किस्मे बाबा देती सूचना प्रेमे व्यापार बरवा साईस न गमे अण्णा शर्मे मनात ऐकून हे बाबांचे वचन दामू अण्णास पटली खूण दिधला मनाचा संकल्प सोडून बैसले अधोवदन उगा पुनश्च मनी उठला विचार करू काय दुसरा व्यापार तांदूळ गहू भुसार परिसा प्रत्युत्तर बाबांचे 5 शेर तू घेसील 7 शेर ओपिसील परिसूनी हे बाबांचे बोल अंतरी खजील अण्णा ताई ऐसे कोठे काहीही न घडे जे साईंच्या दृष्टीस न पडे खाली वरती जिकडे तिकडे सर्वत्र उघडे तयास येरीकडे तयांचा स्नेही विचार गहनी पडला पाही काय करावे सुचेना काही उत्तरही नाही अण्णांचे तो ते शेट पत्र लिहित वृत्तांत घडलेला कळवीत वाचून स्नेही विस्मित होत म्हणती कर्मगत विचित्र काय सौदा चालून आला स्वयेच काना विचार केला किमर्थ फकीराचे नादी लागला व्यर्थ मुकला लाभाला देव देतो कर्मनेते होणाऱ्या सारखी बुद्धी होते ऐसा चोखा धंदा जेथे फकीर तेथे का व्हावा व्यवहारावर देऊनी पाणी दारोदार वेड्यावाणी पोट भरिती तुकडे मागुनी ते काय सांगूनी सांगती असो नाही तयाचे दैवी तेनेच ऐसी त्या बुद्धी भावी दुसरी कोणी पाती पहावी यद्भावी न तद्भावी ते झाले अण्णा स्वस्थ बैसले होते जयांचे कर्म ओढवले तेच त्या स्नेहाचे पातीदार झाले आले तपेले गळ्यात करावया गेले सट्टा परितयांचा दिवस उलटा ठोकर लागली झाला तोटा कैसा सोटा फकीराचा काय माझा दामू अण्णा नशिबाचा मोठा शहाणा खरा त्याचा साई दाणा भक्त करुणा केवढी स्नेही म्हणून माझे फंदी पडता नागवता स्वच्छंदी तरला बिचारा फकीराचे नादी काय दृढ बुद्धी तयाची
थट्टा त्याचे वेडेपणाची, घमंड माझे शहाणपणाची, व्यर्थ व्यर्थ जहाली साची, अनुभव हाची लाधलो, उगीच त्या फकीराची निंदा, न करिता लागतो त्याचे नादा, मजलाही तो वेळेवर जागा, करिता न दगा होता हा. आता आणिक एक वार्ता सांगून आवरू अण्णाच्या ग्रंथा, आनंद होईल श्रोतिया चित्ता, वाटेल आश्चर्यता बाबांची. पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहून पार्सल आले, आंबे नामांकित कोणी धाडिले, मामलेदार राळे या नावे, माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी व्हावे सादर, म्हणून कोपरगावी स्वीकार, होऊन शिर्डीवर ते आले. मशिदीत बाबांसमोर उघडता आंबे निघाले सुंदर, होते एकंदर 300 वर, फळे ती मधुर घमघमित. बाबांनी ती अवघी पाहिली, माधवरावांपाशी दिधली, तयांनी 4 कोळंब्यात टाकिली, उरली ती नेली बरोबर. फळे पडता कोळंब्यात, बाबा मुखे काय उद्गारत, फळे ती दामू अण्णा प्रित्यर्थ, असू दे तेथ पडलेली. यावर जाता 2 तास, आले पूजा करावयास, दामू अण्णा मशिदीस पुष्पसंभारास घेऊनी. तयान पूर्ववृत्त ते कळले, बाबा मोठ्याने बोलू लागले, आंबे दाम्याचे न ते आपुले, खावया टपले लोक जरी, ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे, किमर्थ आपणा कोणाचे व्हावे, ज्याचे असतील त्यानेची खावे, मरून जावे खावोनी. प्रसादची हा ऐसिया भावे, अण्णा स्वीकारिती स्वभावे, विपरीतार्था लागी न भ्यावे, पूर्ण हे ठावे अण्णास. पूजा सारोनी अण्णा गेले, पुनश्च येऊनी पुसू लागले, मोठी सखी धाकटीस ही फळे, अर्पू न कळे कोणास. बाबा वदती धाकटीला, दे 8 मुले होतील तिजला, 4 मुलगे 4 मुलीला, ही आम्रलीला प्रसवेल. पोटी नाही पुत्र संतान, म्हणून करावे बहुप्रयत्न, साधू संतांचे करावे भजन, कृपा आशीर्वचन मिळवावे. यदर्थ साधू संतांचा नाद, मिळवावया ग्रहप्रसाद, ज्योतिर्विद्येचा लागला छंद, जाहले ज्योतिर्विद स्वयमेव. नशिबी नाही संतान, हेची ज्योतिर्विद्येचे निदान, अण्णा होते पूर्ण जाणून, निराश होऊन बसलेले. तथापि हे आश्वासन, साई संतमुखीचे वचन, पुनश्च आशा झाली उत्पन्न, समर्थ प्रसन्न होताची. असो पुढे कालांतरे, सफल झाली बाबांची अक्षरे, संत प्रसादामरांकुरे, संतती फलभरे प्रसवली. जैसे बोलले तैसेच घडले, आपुले ज्योतिष निष्फल झाले, साईंचे बोल अमोघ ठरले, जाहली मुले वचनोक्त. असो ही तो बाबांची वैखरी, बाबा असता देहधारी, परी पुढेही देहत्यागानंतरी, स्वये निर्धारी निज महिमा. झालो जरी गतप्राण, वाक्य माझे माना प्रमाण, माझी हाडे तुर्वती मधून, देतील आश्वासन तुम्हास. मी काय पण माझी तुर्वत, राहील तुम्हा सवे बोलत, जो तीस अनन्य शरणागत, राहील डोलत तयासवे. डोळ्या आड होईनही चिंता, करू नका तुम्ही मज करिता, माझी हाडे ऐकाल बोलता, हितगुज करिता तुम्हा सवे. मात्र माझे करा स्मरण, विश्वासयुक्त अंतःकरण, ठेवा करा निष्काम भजन, कृत कल्याण पावाल. हे भक्त काम कल्पतरो, समर्थ साई श्री सद्गुरो, हे माड तुझिया चरणान अंतरो, भाकी परोपरी हे करुणा. धाव पावगा गुरुवरा, भक्तजन करुणा करा, उसंत नाही या संसारा, येर झारा पुरे आता. आम्हा स्वभाव प्रवृत्तीपरा, बाह्य विषयालोचन तत्परा, विषय भोगा पासाव आवरा, वृत्तीसी करा अंतर्मुख. लाटे सरसे सैरा वाहत, चाललो आम्ही भवसागरात, देऊन या प्रसंगी हात, भव निर्मुक्त करा की. इंद्रिये वाहती सैरावैरा, प्रवृत्त होती दुराचारा, बांधा उच्छृंखल नदीस बंधारा, फिरवा माघारा इंद्रियगण. इंद्रिये न जो अंतर्मुख, आत्मा न कदा होई सन्मुख, त्यावीण कैसे आत्यंतिक सुख, जन्म निरर्थक होईल. कलत्र पुत्र मित्र पंक्ती, कोणीही कामा येतीन अंती, तूची एक अखेरचा साथी, सुख निर्मुक्तीदायक तू. उकलून कर्मा कर्मांचे जाळे, करी एक वेळ दुःखा वेगळे, उद्धरी हे दीन दुबळे, कृपाबळे महाराजा. वादावादी इतर अवकळा, कृपाबळे समूळ निर्दळा, रसनेस लागो नामाचा चाळा, सुनिर्मळा साईराया. ऐसे देई प्रेम मना, घालवी संकल्प विकल्पांना, विसरवी देहगेह भाना, माझा मीपणा ही दवडी. घडो तुझे नामस्मरण, व्हावी न इतर आठवण, यावे मनासी निश्चलपण, चंचलपण नातळो. त्वा आम्हा धरिता पोटाशी, मावळेल अज्ञानतम निशी, सुखे नांदू तुझिया प्रकाशी, उणे आम्हासी कायसे. तुवा हे जे आम्हा प्रत, पाजिले निज चरितामृत, थापटो निजे केले जागृत, हे काय सुकृत सामान्य. पुढील अध्याय याहुनी गोड, पुरेल श्रवणार्थीयांचे कोड, वाढेल साई चरणी आवड, श्रद्धा ही सुदृढ होईल. आले एक भक्त दर्शना,
सोडून या निज गुरुचरणा करिता साई पदाभिवंदना निज गुरुस्थाना दृढ केले. तैसेच एक दुसरे गृहस्थ श्रीमंत परी विपदग्रस्त आले पुत्र कलत्र सहित दर्शनार्थ साईंच्या. कैसा तयांचा पुरविला हेत कैसा पुत्र अपस्मार व्यथित केला दर्शने व्याधी निर्मुक्त पूर्वदृष्टांत स्मरवुनी. म्हणून हेमाड साईस शरण करी श्रोतया आदरे विनवण होऊनी साई कथा प्रवण कराजी श्रवण सार्थक्य. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भक्ताभीष्ट संपादनम नाम 25तमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साई नाथाय नमः. भूत भौतिक विषय जात हे अखिल विश्व निजांतर्गत दर्पणी नगरी से प्रतिबिंबित माया विजृंभित मायिक वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपी अनुस्यूत ते हे विश्वस्वरूपी स्थित दिसे उद्भूत चराचर. जे जे काही आरिसा दिसे ते ते वास्तव तेथे नसे. जैसे वासनामय निद्रेत आभासे परी ते नासे प्रबोधी. जागृत अवस्था प्राप्त काळे स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे अद्वयानंद प्रकाश विवळे महावाक्य मेळे सद्गुरूच्या. विश्वाचे जे सत्ता स्फुरण तयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान तो गुरुआत्मा ईश्वर जाई प्रसन्न तयेच साक्षात्करण हे. स्वप्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख तेथे हे विश्वभूत भौतिक माया कौतुक हा खेळ. आब्रह्मस्तंभ पर्यंत भूत भौतिक हे सर्व कल्पित ऐसे हे विस्तारले जगत माया विजृंभित केवळ. सर्पमाला दंडधारा स्वरूपाज्ञाने मानिती दोरा तैसाची हा सकळ जगत पसारा स्वरूपी थारा नाही या. हे दृश्यजात मायामय तत्वज्ञाने यासी लय गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त हो त्या काळी. तृतीय पुरुष एकवचनी गृणाती रूपार्थ धरिता मनी शिष्यास तत्वोपदेशदानी गुरु एक जनी समर्थ. म्हणवून प्रार्थू की बाबा प्रत करावी बुद्धी अंतरासक्त नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मज करी. मी तो सदा अविवेकी मूढ आहे अविद्या व्यवधान निगूढ बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ तेणेची हे गूढ पडले मज. गुरु वेदांत वचनी भरवसा ठेवी नमी अढळ ऐसा करी मन जैसा आरसा निजबोध ठसा प्रकटेल. वरी सद्गुरो साई समर्था करवी या ज्ञानाची अनवर्थता विना अनुभव वाचा विग्लापनता काय परमार्था साधील. म्हणून बाबा आपुल्या प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे सहज सायुज्य पद पावावे दान हे द्यावे कृपेने. तदर्थ देवा सद्गुरु साई देहाहंता वाहतो पायी आता येथून तुझे तू पाही मी पण नाहीच मज माझी. घेई माझा देहाभिमान नलगे सुखदुःखाची जाण इच्छेनुसार निजसूत्रा चालन देऊनी मनमन आवरी. अथवा माझे जे मी पण तेची स्वये तू होऊनी आपण घेई सुखदुःखाचे भोगते पण नको विवंचन मज त्याचे. जय जयाजी पूर्ण कामा जडो तुझिया ठाई प्रेमा मन हे चंचल मंगलधामा पावो उपरमा तव पायी. तुझ वाचूनी तुझा कोण सांगेल आम्हास हितवचन करील आमुचे दुःख निरसन समाधान मनाचे. दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा तेथे आगमन आपुले पुढे तेथेच वास्तव्य केले क्षेत्रत्व आणिले त्या स्थाना. धन्य शिर्डीचे सुकृत की हा साई कृपावंत करी या स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये. तूची माझा चेतविता तुची माझा वाचा चाळिता तैमी कोण तव गुण गाता करता करविता तू एक. तुझा नित्य समागम हाची आम्हा आगम निगम तुझे नित्य चरित्र श्रवण हेची पारायण आमुते. अनिमेष तुझे नामावर्तन हेची आम्हा कथा कीर्तन हेची आमुचे नित्यानुसंधान हेची समाधान आम्हा ते. न लगे आम्हा ऐसे सुख जेणे होऊ भजन विन्मुख याहुनी अधःपतन ते अधिक परमार्थ बाधक काय असे. आनंदाश्रु उष्ण जीवन करू तेणे चरण क्षालन शुद्ध प्रेम चंदन चर्चन करवू परिधान सच्छ्रद्धा. हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजेहून येणे तुझ सुप्रसन्न सुख संपन्न करू की. सात्विक अष्टभाव कमल अष्टदल अतीव निर्मल मन करून एकाग्र अविकल वाहू निजफल संपादू. लावू भावार्थ बुका भाळा बांधू दृढ भक्तीची मेखळा वाहू पादांगुष्ठी गळा भोगू सोहळा अलोलिक. प्रीतिरत्नालंकार मंडण करू सर्वस्व निंबलोण करू पंचप्राण चामरांदोलन ताप निवारण तन्मय छत्रे. समर्पू ऐसी स्वानंद पूजा अष्टांग गंध अर्गजा ऐसे आम्ही आमुच्या काजा साई राजा पूजू तुझ. अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधू परमार्थ होऊ कृतार्थ निजनिष्ठा.
पूर्वील अध्यायी कथन साई समर्थ दयाघन साधावयास निज भक्त कल्याण कैसे शिक्षण देतते आता ये अध्यायी निरूपण भक्ता स्वगुरुपदी स्थापन कवणे परी करीत जाण कथा विंदान ते परिसा गताध्यायांती निदर्शित भक्त पंत कथामृत श्रोता परिसिजे दत्तचित्त तत्व निश्चित भावया कैसे कैसे अनुभव दाविले कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले कैसे स्वगुरुपदी अढळ केले मन निवाले कैसेनी एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे गेले शिर्डीस मित्र समागमे दर्शन कामे साईंच्या ते पूर्वील अनुग्रहित होते निजगुरुपदी स्थित शिर्डीस जावे किम निमित्त झाले शंकित मानसी तथापि जयाचा जैसा योग तैसा अकल्पित घडतो भोग आला साई दर्शनाचा ओघ जाहला अमोघ सुखदायी आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणिकची मना अदृष्टापुढे काही चालेना ते स्वस्थ मना परिसिजे ठेवून या शिर्डीचे प्रस्थान कित्येक जन निजस्थानाहून निघाले अग्निरथी बैसून सकळ मिळून आनंदे गाडीत जै हे चढले अवचित तेथेच होते स्थित हे पंत शिर्डीस जाण्याचा तयांचा बेत झाला अवगत पंतांस मंडळीत काही पंतांचे स्नेही त्यातची काही विहिणी व्याही पंतांचे मनात जाणे नसताही बळेच आग्रही सापडले आरंभी पंतांचा विचार जाणे होते जेथवर तिकीटही तयांचे तेथवर पुढे तो विचार बदलला स्नेही व्याही म्हणती चला जाऊ समवेत की शिर्डीला मनी नसताही आग्रहाला होकार दिधला पंतांनी पंत उतरले विरारास मंडळी गेली मुंबईस उसने घेऊन खर्चावयास पंतही मुंबईस मग गेले मोडवेना मित्रांचे मन मिळविले निजगुरु अनुमोदन आले मग ते शिर्डी लागून सकळ मिळून आनंदे गेले सर्व मशिदीस सकाळी 11चे समयास दाटी भक्तांची पूजनास पाहुनी उल्हास वाटला पाहुनी बाबांचे ध्यान जाहले सकळ आनंद संपन्न इतुक्यात पंतांस झीट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले पातली जीवास विकलता पावले सबळ निचेष्टता सांगातिया उद्भवली चिंता अतिव्यग्रता मानसी मंडळीची मदत मोठी साई बाबांची कृपादृष्टी करिता मस्तकी उदकवृष्टी गेली निचेष्टता समूळ होऊन या सावधान उठून बैसले खडबडोन वाटले जणू झोपेतून आताच उठून बैसले बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी तयांची गुरुपुत्रता जाणुनी तयांस अभयता आश्वासुनी निज गुरुभजनी स्थापिती येवो म्हणती प्रसंग काही अपना तकिया छोडना नाही सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाही एकत्वी पंतांना ती पटली खूण निजगुरुचे जाहले स्मरण साईबाबांचे कनवाळूपण राहिले स्मरण जन्माचे तैसेच एक मुंबापुरस्थ हरिश्चंद्र नामे गृहस्थ पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त तेणे अतित्रस्त जाहले देशी विदेशी वैद्य झाले काही एक उपाय न चले पाहुनी सर्वांचे प्रयत्न हरले राहता राहिले साधू संत सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली श्री साईनाथांची कीर्ती पसरली यात्रा वाढली शिर्डीची कुग्रामपरी भाग्ये थोर शिर्डी झाली पंढरपूर महिमा वाढला अपरंपार यात्रा अपार लोटली रोग घालविती केवळ दर्शने अथवा केवळ हस्तस्पर्शने अथवा शुद्ध कृपावलोकने आले अनेका अनुभव होता अनन्य शरणागत कृतकल्याण पावत भक्त जाणून सकळांचे मनोगत पुरवित मनोरथ सर्वांचे उदीधारणे पिशाचे पळती आशीर्वचने पीडा टळती कृपा निरीक्षणे बाधा चुकती लोक येती धावोनी ऐसे महात्म्य कथा कीर्तनी दासगणूंच्या ग्रंथांतुनी ऐकोनिया कर्णोपकरणी उत्कंठा दर्शनी उदेली सवे घेऊन मुले बाळे नानाविध उपायने फळे आले शिर्डी ग्रामास पितळे पूर्वार्जित बळे दर्शना मुलास पायांवरी घातले स्वये बाबांस लोटांगणी आले तो तेथ एक विपरीत वर्तले पितळे गडबडले अत्यंत दृष्टादृष्ट साईंची होता मुलगा पावला बेशुद्धावस्था डोळे फिरविले पडला अवचिता माता पिता गडबडले पडिला विसंज्ञ भूमीसी तोंडासी आली उदंड खरसी चिंता ओढवली माता पित्यांसी काय दैवासी करावे निघून गेला वाटे श्वास तोंडा वाटे चालला फेस फुटला घाम सर्वांगास सरली आस जीविताची ऐसे झटके अनेक वेळा पूर्वी येऊन गेले मुलाला परीन इतुका विलंब झाला प्रसंगाला एकाही हा न भूतो न भविष्यती याने आणली प्राणांतिक गती मातेच्या डोळा अश्रून खळती पाहुनी स्थिती बाळाची आलो किमर्थ झाले काय उपाय तो झाला अपाय ऐसे घातुक व्हावे हे पाय व्यर्थ व्यवसाय झाला की घरात रिघावे चोरा भेणे तो घरची अंगावरी कोसळणे तैसे चिकी हे आमुचे येणे झाले म्हणे ती बाई व्याघ्र भक्षील म्हणून गायी जीवा भेणे पळून जाई तिजला मार्गात भेटे कसाई तैसेच पाही जाहले पुन्हात तापला पांथस्थ वृक्षच्छायेस जो विसावत तो वृक्षची उन्मळून पडत झाली ते गत तयासी भाव ठेवून देवावरी पूजेस जाता देवळा भीतरी देऊळची कोसळे अंगावरी तैसीच परी हे झाली बाबा मग तया आश्वासिती धीर धरावा थोडा चित्ती मुलास उचलून न्या निगुती निजावगती तो लाधेल मुलास घेऊन जा बिराडी आणि एक भरता घडी सजीव होईल
तयाची कुडी उगीच तातडी करू नका. असो पुढे तैसे केले बोल बाबांचे खरे झाले. पितळे सहकुटुंब आनंदले उतर्क गेले विरोन. वाडियात नेता तो कुमर तात्काळ आला शुद्धीवर. माता पितयांचा फिटला घोर आनंद थोर झाला. मग पितळे स्त्रिये सहित बाबांची या दर्शना येत करीत साष्टांग प्रणिपात अतिविनीत होऊनी. उठला पाहुनी आपुला सुत साभार मानसी आनंदित. बसले बाबांचे चरण चुरीत बाबा सस्मित पुसती. का त्या संकल्प विकल्प लहरी शांत झाल्या का आता तरी. ठेवील निष्ठा धरील सबुरी तयासी श्रीहरी रक्षील. पितळे मूळचेच श्रीमंत घरंदाज लौकिकवंत. मेवा मिठाई लुटवीत बाबांस अर्पित फळपान. कुटुंब तयांचे फार सात्विक प्रेमळ श्रद्धाळू भाविक. बाबांकडेच लावू निटक खांबा निकट बैसतसे. पाहता पाहता डोळे भरावे ऐसे तिने नित्य करावे. पाहुनी तत्प्रेमाचे नवलावे अत्यंत भुलावे बाबांनी. जैसे देव तैसेच संत भक्त पराधीनते अत्यंत. अनन्यत्वे तयाचे भजत कृपावंत तयांवरी. असो ही मंडळी जावया निघाली मशिदीस दर्शनार्थ आली. बाबांची अनुज्ञा उदी घेतली तयारी केली निघावया. इतुक्यात बाबा काढिती 3 रुपये आपुले खिशातून. पितळ्यांस निकट बोलावून बोलती वचन ते परिसा. बापू तुझला पूर्वी 2 दिधले ती म्या त्यात हे 3. ठेवून त्यांचे करी पूजन कृतकल्याण होसील. पितळे रुपये घेती करी प्रसाद जाणोनी आनंदे स्वीकारी. लोटांगणी येत पायांवरी म्हणती कृपा करी महाराजा.